I can speak something for the pleasure of Sri Guru, Sri Radha Gopinath Ji, Jagannath Baldev Subhadra Maiya, and all the devotees. Thank you very much. जी सुरू करूया प्रार्थनेला. होय होय. ओके. हरे कृष्ण. स्क्रीन दिसते प्रभूजी? हो दिसते प्रभूजी, दिसते. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. मी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी बिलकुलही पात्र नाहीये. आय एम मोस्ट अनक्वालिफाईड पर्सन, बट ॲज इट इज द इन्स्ट्रक्शन ऑफ अवर गुरु, ही गुरूंची सूचना असल्यामुळे, त्यांचा आदेश असल्यामुळे मी आपल्या समोर भगवंतांच्या संतुष्टीसाठी, भक्तांच्या संतुष्टीसाठी, गुरु महाराजांच्या संतुष्टीसाठी मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. कृपया मला तुमचा आशीर्वाद द्या की जेणेकरून मी काही शब्द भगवंताच्या संतुष्टीसाठी, भगवद्गीता, भागवत पुराण यांच्या स्तुतीसाठी काही शब्द बोलू शकेल. अशा प्रकारची प्रार्थना मी सगळ्यांना करतो. हरे कृष्ण. आजचा विषय आहे, हरे कृष्ण सर्वांचं सर्वप्रथम या शनिवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे श्री नारद आणि व्यास यांचा संवाद. या शीर्षकामध्ये जो शब्द आहे संवाद, तो शब्द खूप महत्वाचा आहे. आजच्या या कलियुगामध्ये संपूर्ण जग हे विसंवादानं भरलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्याच व्यापामध्ये व्यस्त आहे आणि त्याला इतरांकडे, इतरांशी बोलण्यामध्ये, इतरांना समजून घेण्यामध्ये बिलकुलही वेळ नाही. म्हणून संवाद हा खूप गरजेचा आहे. आजच्या या युगामध्ये जेव्हा जर संवाद घडला तर निश्चितच त्या संवादामधून अनेक प्रकारच्या समस्यांना उत्तरं मिळतील.
उपाययोजना मिळतील आणि म्हणून या विसंवादाच्या जगामध्ये संवादाची नितांत गरज आहे. तर हा जो संवाद आहे, हा संवाद श्रील नारद मुनी आणि श्रील व्यासदेव या दोन अतिशय महत्वाच्या वैष्णवांमधला अतिशय श्रेष्ठ अशा व्यक्तींमधला संवाद आहे, जो संवाद द्वापार युगाच्या अंती जवळपास 5000 वर्षापूर्वी घडलेला हा संवाद आहे. एक आदर्श शिष्य आणि आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य यांच्यामध्ये घडलेला हा संवाद आहे. सरस्वती नदीच्या तीरावर असलेल्या शम्यप्रास आश्रमामध्ये व्यासदेव हे चिंतन करत बसलेले आहेत. आणि चिंतन कशासाठी आहे की जेव्हा या भौतिक जगतामधून भगवंत आपल्या स्वधामामध्ये परत गेले, ते गेल्यानंतर या कलियुगामधील जीवांचं काय होईल, या जीवांना भगवंतांची भक्ती कशा प्रकारे प्राप्त होईल आणि त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं चिंतन ते करत होते. आणि त्यांच्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं विचार केला, चिंतन केलं आणि त्यांच्यावर कृपा होण्यासाठी, त्यांना भगवंतांची भक्ती मिळावी, त्यांना या भवसागरामधून, या भौतिक जीवनातील त्रासामधून मुक्ती मिळावी, सुटका व्हावी आणि ते पुन्हा भगवत धामामध्ये जावेत, अशा या उदात्त हेतूने श्री व्यासदेव त्या ठिकाणी चिंतन करतात. आणि हे चिंतन केल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारच्या साहित्याची रचना केली. तर हे चिंतन त्यांनी इतरांसाठी, कलियुगातील जे भ्रमित जीव आहेत या जीवांसाठी त्यांनी केलं. सर्वात प्रथम आपल्याला जाणून घेतलं पाहिजे श्रील व्यासदेव नेमके हे कोण आहे. व्यासदेव हे पराशर मुनी व सत्यवती यांचे पुत्र आहेत. ते भगवंतांचे साहित्य अवतार आहेत. ते भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत. भगवंतांनी त्यांना या संपूर्ण कलियुगातील जीवांसाठी साहित्य लिहिण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दिली. आणि अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण वैदिक साहित्य, ज्या साहित्याविना आपल्याला भगवंतांना जाणून घेणं अशक्य आहे, अशा प्रकारची ही खूप मोठी कृपा व्यासदेवांनी आपल्यावर केलेली आहे, आपल्या कलियुगातील प्रत्येक जीवावर केलेली आहे. व्यास हा शब्द आपण भूमितीय संकल्पनेमधून जर समजून घेतला तर अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल की एका वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जी रेषा जाते आणि त्या वर्तुळाचे दोन समान भाग करते, दोन भागामध्ये त्याला विभाजित करते, त्या रेषेला आपण भूमितीय दृष्ट्या व्यास म्हणतो. तशाच प्रकारे व्यासदेव यांनी भौतिक जग व आध्यात्मिक जग या दोन गोष्टी विभाजित केल्या आणि वैदिक ज्ञानाचा जो महासागर आहे त्या महासागराला विभाजित केलं आणि आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत यांना जोडणारा एक पूल निर्माण केला. वैदिक साहित्याच्या माध्यमातून आपण या भौतिक जगातून आध्यात्मिक जगात जाऊ शकू अशा प्रकारचा पूल आपल्या सर्व पतित जीवांसाठी त्यांनी केला. तर ही व्यासदेवांची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे. श्रील व्यासदेवांची आपल्यावर ही कृपा आहे ही समजून घेण्यासाठी आपल्याला चैतन्य चरितामृत मधील मध्य लीलेतील 20व्या अध्यायामधील 122वा श्लोक हा निश्चितच उपयुक्त ठरतो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, तो श्लोक असा आहे, मायार मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. श्रील सनातन गोस्वामींना उपदेश देताना चैतन्य चरितामृत मध्ये महाप्रभू त्यांना उपदेश करतात आणि म्हणतात की बद्ध जीव हे स्वप्रयत्नाने आपली कृष्ण भावना पुनर्जागृत करू शकत नाही, परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अहैतुकी कृपेने वेदांचे आणि पुराणांचे संकलन केले आहे. भगवंतांची ही आपल्या सर्व जीवांवर अहैतुकी कृपा आहे आणि या कृपेमुळे व्यासदेवांच्या अवतारामध्ये त्यांनी संपूर्ण वैदिक वाङ्मयाचे संकलन केले. या वैदिक
या वैदिक वाङ्मयामध्ये त्यांनी एक वेद जे आहेत, जे पूर्वी एक वेद एकच होते, पण त्या वेदाचं विभाजन 4 वेदांमध्ये केलं. त्यानंतर 18 पुराणांची रचना केली, संहिता लिहिल्या, उपनिषद लिहिली, त्याचबरोबर इतिहास लिहिला, ज्यामध्ये महाभारताची रचना केली. ज्या महाभारतामध्ये भगवद्गीता त्यांनी आपल्यासाठी दिली. जे महाभारत 1,00,000 श्लोकांचे आहे, त्या 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामध्ये 700 श्लोक हे भगवद्गीतेचे आहेत. त्या भगवद्गीतेची रचना केली आणि संपूर्ण वेदांचा जो सार आहे तो या भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपल्यासाठी दिला, जेणेकरून आपल्याला वेद समजणं खूप अवघड आहे. वेद समजून घ्यायचे असतील तर आपल्याला यासाठी इतर अधिक 6 विषय हे समजून घ्यावे लागतात. आपल्याला त्यासाठी संस्कृत शिकावी लागते, व्याकरण शिकावं लागतं, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि ते जेव्हा आपण शिकू, एक ते संस्कृत शिकायचं असेल तर त्याचं व्याकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 12 वर्ष त्या व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो. आणि तेव्हा कधी आपल्याला वेदामधील भाषा कळेल आणि त्यातलं ज्ञान आपण समजू शकू. परंतु या सगळ्यांचं जे सार आहे ते त्यांनी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि ही सगळी कृपा व्यासदेवांनी या कलियुगातील पतित जीवांवर केलेली आहे. कारण कलियुगातील प्रत्येक जीव हा पतित आहे. आणि हे सर्व श्रीकृष्णांनीच व्यासदेवांच्या शक्त्यावेश अवतारामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. आणि बद्ध जीवांना जागृत करण्यासाठी हे वाङ्मय संपूर्णपणे प्रस्तुत केलेलं आहे. जर आपण असा प्रश्न विचारला की वैदिक ज्ञानाशिवाय श्रीकृष्णांना समजून घेणं शक्य आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितच नकारार्थी येईल. आणि म्हणून या दृष्टीने जर आपण विचार केला की व्यासदेवांची आपल्यावरही किती मोठी कृपा आहे, ज्याप्रमाणे प्रभुपादांनी आपल्यावर कृपा केली की त्यांनी जे काही संस्कृत मधलं साहित्य होतं, वैदिक साहित्य होतं, हे संपूर्ण साहित्य त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. आणि त्याचं विविध भाषांमध्ये आज जे भाषांतर झालेलं आहे, त्या भाषांतरामुळे आपण काही गोष्टी, भगवंतांच्या लीला, भगवंतांचे गुण, भगवंतांचं ऐश्वर्य, भगवंत कोण आहे, ते काय करतात, हे समजून घेऊ शकतो. तर ही जशी व्यासदेवांची आपल्यावर कृपा आहे, तशाच प्रकारे प्रभुपादांची सुद्धा आपल्यावर या ठिकाणी कृपा आहे. यांच्याशिवाय भगवंतांना जाणून घेणं हे आपल्यासाठी निश्चितच अशक्य आहे. श्रीमद भागवतामधील हा 1.1.10 हा श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये कलियुगातील पतित जीवांचं वर्णन केलंय. पहा, प्रायेण अल्पायुषः सभ्य कलावस्मिन् युगे जनः मंद सुमंद मतयो मंद भाग्या युपद्रुतः. कलियुग हे सभ्य, कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत. तर यामधून आपण समजू शकतो की कलियुग किती घोर आहे. कलियुगाची नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे, 5000 वर्ष फक्त संपली आहेत. आणि याच्या पुढे येणारा जो काळ असेल तो कसा असेल, आपण यावरून, आत्ताच्या स्थितीवरून समजून घेऊ शकतो. आज याच घडीला, आता सध्याच्या या वर्तमान काळामध्ये लोक आध्यात्मिक कुठल्याही प्रकारचं साहित्य असेल, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल, ते ऐकण्यासाठी, ते वाचण्यासाठी बिलकुल निरुत्सुक आहेत. त्यांना याच्यामध्ये काही समजून घेणं, वाचणं बिलकुलही आवडत नाही. अशा या कलियुगातील जीवांचं आयुष्य हे अतिशय कमी आहे. सत्ययुगात आपण पाहिलं तर सत्ययुगामध्ये सत्वगुणाचा प्रभाव सगळ्यात जास्त होता. परंतु जसजसं त्रेतायुग आलं, द्वापार आलं आणि आता कली नुकतीच ज्याची सुरुवात झाली आहे, 5000 वर्षापूर्वी भगवंत या भौतिक जगातून परत गेले, एवढं सगळं आत्ताच नुकतंच घडलेलं असताना या कलियुगातील जीवाला या साहित्याबद्दल, आध्यात्मिक जीवनाबद्दल बिलकुलही रस नाहीये, बिलकुलही ओढ नाहीये. आणि अशा या अल्पायुषी, भांडखोर असलेल्या, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवर या ठिकाणी कलह निर्माण होतात, जागतिक युद्ध भडकतात. अशा मीपणाचा प्रचंड अहंकार असलेल्या या जगात अलीकडचे लोक आळशी आहेत. पूर्वी लोक घोड्यावर बसून प्रवास करायचे. अलीकडच्या काळामध्ये घोड्यावर बसणं हे अगदी सगळ्यांच्या
क्षमतेतील गोष्ट राहिलेली नाहीये. अलीकडचा माणूस अत्यंत आळशी झालेला आहे. त्याला प्रवास करायचा म्हटलं तर आज 4 चाकी गाडीमध्ये तो प्रवास करतो आणि ती गाडी सुद्धा तो स्वतः चालत नाही. तर एवढ्या प्रकारे फिजिकल कॅपॅसिटी त्याची जी आहे ती प्रचंड कमी झालेली आहे. त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना योग्य गुरु नाहीये. कारण आज वरचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी जे काही श्रेष्ठ लोक आहेत तेच मार्ग भटकलेले आहेत आणि त्यांचं अनुकरण त्यांच्या खाली असलेली जी जनता आहे ती करत असते. आणि म्हणून सर्व दृष्टीने ते दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत. या जगात असणारे जीव आहेत, हे जीव काय करतील, या जीवांचं काय होईल, हा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी व्यासदेव करतात आणि अतिशय दयाळूपणे या लोकांसाठी यांचाही उद्धार व्हावा यासाठी व्यासदेव एक असलेल्या वेदांचं रूपांतर किंवा त्यांचं विभाजन हे 4 विभागात करतात. आणि हे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, की ज्या वेदांमध्ये या जगात असलेलं कुठलंही ज्ञान या वेदांमध्ये नाही असं नाही. संपूर्ण ज्ञानाचा उगम जो आहे तो या वेदांमध्ये आहे. संपूर्ण स्वरूपाच्या विषयांना, मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, धनुर्वेद विद्या असेल, आयुर्वेद म्हणजे असेल किंवा औषध विज्ञान असेल, सर्व प्रकारचं ज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सर्व प्रकारचं ज्ञान या वेदांमध्ये सामावलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचे वेगळे विभाग करून त्याचे एक प्रमुख करून प्रत्येकाला ते ज्ञान त्यांनी प्रत्येक जीवांपर्यंत ते पोहोचेल यासाठी आपल्यावर त्यांनी कृपा केलेली आहे. 18 पुराणं त्यांनी लिहिलेली आहेत, महाभारत त्यांनी लिहिलं, संहिता, उपनिषदे, वेदांत सूत्र, या सर्व प्रकारच्या साहित्याचं संकलन त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या कलियुगातील पतित जीवांवर त्यांनी कृपा केलेली आहे. एवढं सर्व प्रकारचं साहित्य त्यांनी लिहिलंय, संकलित केलंय, आणि असं असूनही श्रील व्यासदेवांना मनामधून कुठल्याही प्रकारचं समाधान वाटत नाहीये. आणि हा जो खेद आहे, व्यासदेवांना वाटणारी ही जी काही भावना आहे त्यांच्या मनामध्ये खेदाची, ही भावना या ठिकाणी महत्वाची आहे, ही समजून घेणं महत्वाची आहे. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो तर त्यावेळेस निश्चित आपल्याला आनंद मिळायला पाहिजे, आपण समाधानी असायला पाहिजे. व्यासदेवांनी या ठिकाणी या सर्व पतित जीवांचा विचार करून खऱ्या अर्थानं त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना पुन्हा भगवत धामात जाण्यासाठी एक योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलंय. संपूर्ण ज्ञान त्यांनी स्वतःकडे ठेवलं नाही, तर त्या ज्ञानाचं त्यांनी संकलन केलं. जे ज्ञान आहे ते संकलन केलं, याचं समाधान त्यांना वाटायला पाहिजे. ज्ञानी असण्याचं एक समाधान आहे, विद्वान असण्याचं समाधान आहे. सर्व गोष्टी माहीत जेव्हा असतात त्यावेळेस आपल्याला आनंद वाटत असतो. आणि हे असताना त्यांना असमाधान वाटते. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ज्ञान आहे ते स्वतःकडे न ठेवता निस्वार्थपणे त्या ज्ञानाचं वितरणही केलंय. स्वतःसाठीच ठेवलं नाही, त्यांनी त्या ज्ञानाचं वितरण इतरांना दिलं. आणि या 2 गोष्टी करूनही जेव्हा त्यांच्या मनात खेदाची भावना निर्माण होते, असमाधान वाटतंय, तर तो जो खेद आहे तो निश्चितपणे भौतिक स्वरूपाचा खेद नाहीये. व्यासदेव ज्ञानी आहेत, तसेच निस्वार्थी आहेत, आणि तरी असमाधानी, हा जो भाग आहे तो निश्चितपणे या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचा आहे. याचा अर्थ असा, श्रील व्यासदेवांची खेद भावना ही निश्चितच भौतिक स्तरावरची नाहीये. भौतिक स्तरावर जर खेद भावना असती तर नारद मुनी व्यासदेवांना उपदेश देण्यासाठी त्या ठिकाणी आलेच नसते. आणि निश्चितच आपण ही गोष्ट समजू शकतो की व्यासदेवांची ही खेद भावना ही आध्यात्मिक स्वरूपाची होती, आध्यात्मिक स्तरावरचा हा खेद होता. आणि त्यांची ही प्रामाणिक भावना भगवंतांनी जाणली, श्रीकृष्णांनी जाणली, आणि म्हणून श्रीकृष्ण हे व्यासदेवांवर खुश झालेले आहेत, समाधानी झालेले आहेत की अरे याच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी चांगलं देण्याची इच्छा आहे, याच्या मनामध्ये जे असमाधान आहे याचा अर्थ याच्यामधून अजून काहीतरी चांगलं या जगातील जीवांसाठी मिळणार आहे. आणि म्हणून ही खेद भावना आध्यात्मिक स्तरावरची असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसताना, कुठल्याही प्रकारचा यज्ञ नसताना, कुठल्याही प्रकारचा मोठा कार्यक्रम नसताना नारद मुनी त्या ठिकाणी अवतरित होत आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा
सरस्वती नदीच्या काठावर शम्यप्रास आश्रमामध्ये ते बसलेले चिंतन करतायत की मी एवढं सगळं संकलन केलंय आणि तरी मला ही जी काही खेदाची भावना वाटते, असमाधान वाटतंय, हे जाणल्याबरोबर त्या ठिकाणी नारद मुनी अवतरित होतात. नारद मुनी हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये विचरण करू शकतात. त्यांच्यावर जी कृपा आहे ते सुद्धा भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. त्यांना सुद्धा भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली आणि ते पाहिजे त्या ठिकाणी हवे तेव्हा त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि या प्रकारे व्यासदेवांची खेद भावना जाणल्यानंतर ते त्या आश्रमामध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये हा संवाद होतोय. व्यासदेव त्या ठिकाणी जेव्हा पाहतात की नारद मुनी त्या ठिकाणी अवतरित झालेले, त्यावेळेस त्यांचं योग्य प्रकारे ते स्वागत करतात, बसण्यासाठी आसन देतात आणि आसन दिल्यानंतर योग्य प्रकारे याच्यामधून सुद्धा आपल्याला एक शिकवण मिळते की आगमन झाल्यानंतर जेव्हा जेव्हा श्रेष्ठ व्यक्ती आपल्या समोर येतात तर त्यावेळेस निश्चितपणे आपण त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं पाहिजे. आणि यामधून एक आदर्श गुरु आदर्श शिष्य यांच्यामधील संबंध कसे असावेत, गुरु आल्यानंतर श्रेष्ठ व्यक्ती आल्यानंतर आपण निश्चितपणे त्यांना आदर दिला पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना हवं नको पाहिलं पाहिजे आणि आपल्यामधील जे संबंध आहेत, गुरु शिष्यामधील संबंध आहेत, ते योग्य प्रकारे आदर्शवत ठेवले पाहिजेत. याच्यातूनही आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये निश्चितच बोध घेता येतो. या ठिकाणी एक गोष्ट अजून राहिली, परमेश्वराची कृपा ही कशा प्रकारची असते. परमेश्वराची कृपा म्हणजे काय? जेव्हा आपल्या जीवनात समस्या असतात तेव्हा आपल्या समस्येचे समाधान परमेश्वराची कृपा आपल्याला देऊन जाते. परमेश्वराची कृपा ही नाही की माझ्या जीवनात समस्याच नकोत. जेव्हा किंवा माझ्या स्वतःच्या कर्मामुळे, माझ्या स्वतःच्या चुकीच्या आचरणामुळे जीवनात समस्या येतील, तेव्हा त्या समस्यांचे समाधान आध्यात्मिक दृष्टीने मला मिळू देत, ही खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील परमेश्वराची कृपा आहे. जर आपल्या जीवनामध्ये समस्याच नसतील तर हे जग भौतिक जग असणार नाही. जर या जगामध्ये समस्याच नसतील तर ते भौतिक जग राहणार नाही. आणि जेव्हा जेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येतात त्यावेळेस निश्चित त्याचं समाधान सुद्धा होतं, त्याला उपाय सुद्धा मिळतो. ज्याप्रमाणे आपण अर्जुनाच्या जीवनामध्ये पाहू शकतो की जेव्हा अर्जुन महायुद्धासाठी त्या ठिकाणी तयार आहेत, एका बाजूला कौरवांची सेना आहे, एका बाजूला पांडवांची सेना आहे आणि या दोन्ही सेनेच्या मध्ये जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन जातात त्यावेळेस अर्जुनाची अवस्था ही अतिशय वाईट होते. जे अर्जुन शूर आहेत, योद्धे आहेत, त्या अर्जुनाला त्या ठिकाणी स्वतःचं धनुष्य नीट हातामध्ये धरता येत नाही, ते हातातून गळून पडतंय, अंगाला घाम सुटलाय, पायांची थरथर वाढलीये. आणि अशा प्रकारे जेव्हा ते समस्याग्रस्त होतात, जेव्हा त्यांना समजत नाहीये की माझ्या समोर सगळे माझे आप्त स्वकीय आहेत, माझे बांधव आहेत, माझे गुरुजन आहेत, नातेवाईक आहेत, मामा आहेत, काका आहेत, आजोबा आहेत, या सगळ्यांना मी कशा प्रकारे या ठिकाणी मारणार आहे आणि माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी माझ्या नातेवाईकांचा या ठिकाणी प्राण घेणार आहे, त्यांना मृत्यूदान देणार आहे. तर अशा प्रकारची समस्या जेव्हा त्यांना उभी राहिली तर त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत स्वतः त्या ठिकाणी होते. त्याच प्रकारे जेव्हा व्यासदेवांच्या समोर ही समस्या होती, त्यांच्या मनामध्ये खेद होता, तर त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित झाले जरी नसले तरी व्यासदेव एक त्यांचा प्रतिनिधी त्या समस्येचं निवारण करण्यासाठी, त्या समस्येचा उपाय सांगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पाठवतात आणि अशा प्रकारे त्यांच्यावर कृपा करतात. त्यानंतर पुढची स्लाइड आपण पाहूयात. जेव्हा या ठिकाणी त्यांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत होतं, त्यांना आसन दिलं जातं, त्यावेळेस नारद मुनी त्यांची अवस्था ओळखून त्यांना एक खोचक प्रश्न विचारतात. त्यांना ते म्हणतात, हे पाराशर्य, मनाला तसेच शरीराला आत्मसाक्षात्काराचे विषय मानून तुम्ही संतुष्ट झाला आहात का? आणि
आणि अशा प्रकारे हा प्रश्न ते विचारतात आणि एक प्रकारे व्यासदेवांची कानउघडणी करतात. त्यांच्यावर ते रागवतात की तुम्ही आत्मसाक्षात्काराचा जो विषय आहे तो आत्मसाक्षात्काराचा विषय व्यवस्थितपणे समजून न घेता मनाला आणि शरीरालाच आत्मसाक्षात्काराचा विषय मानलेला आहे. आणि हे करून तुम्ही समाधानी आहात का? आणि हे जेव्हा ऐकतात त्यावेळेस नम्रपणे नारद मुनी त्या ठिकाणी मान्य करतात की तुम्ही जे काही म्हणताय. त्यांनी एक श्लोक पुढचा आलेला आहे बघा, 5 नंबरचा श्लोक आलेला आहे 5व्या अध्यायातला. असत्येव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि नात्मा परितुष्यति तन्मूलं व्यक्तम अगाध बोधम पृच्छामहे त्वात्म भवात्मभूतम. तर याचा अर्थ श्री व्यासदेव म्हणाले तुम्ही माझ्याविषयी जे काही म्हटले आहेत ते सर्व खरे आहे, तरी मी स्वतः संतुष्ट नाही. म्हणूनच मी माझ्या असंतोषाच्या मूळ कारणाविषयी तुम्हाला विचारित आहे. कारण तुम्ही स्वयंभूचे जे ब्रह्मदेवाचे पुत्र असल्यामुळे अगाध ज्ञानाने युक्त आहेत. तर या ठिकाणी एक शब्द आहे जो लाल रंगामध्ये दिसतोय, अगाध बोधम. तर नारद मुनींचं स्वागत करताना अगाध बोधम असं म्हणून नारद मुनींना ते संबोधतात. आणि व्यासदेव म्हणतात की माझ्याकडे ज्ञान आहे. ते मान्य करतात की माझ्याकडे ज्ञान आहे परंतु त्याचा बोध नाही. काय योग्य काय अयोग्य हे मला माहित नाही. फक्त ज्ञान असून उपयोगाचं नाही. केवळ विद्वत्ता महत्वाची नाही. केवळ जसं आपल्यासारख्यांना काही लोकांना समजा श्लोक पाठांतर असतील, गीता मुखोद्गत असेल आणि त्याचा अर्थच माहित नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून फक्त विद्वत्ता असून फक्त ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर त्याचा बोध काय, त्याचा अर्थ काय, त्या तत्वांचा, त्या तत्वज्ञानाचा, त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोग करायचा आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी कशा प्रकारे करायचा आहे, हे ज्ञान किंवा हा बोध आपल्याला जर नसेल तर निश्चितपणे त्या ज्ञानाचा, त्या पाठांतराचा, त्या विद्वत्तेचा काही उपयोग नाही. आणि अशा प्रकारे व्यासदेव या ठिकाणी मान्य करतात की माझ्याकडे ज्ञान आहे आणि परंतु मला त्या ज्ञानाचा बोध काय आहे हे मला कळत नाही. पण तुम्ही मात्र अगाध बोधम आहात. तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात आणि तुम्ही सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि बोधाने युक्त आहात. आणि म्हणून ते या ठिकाणी विनंती करतात की मला तुम्ही खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करा. मला हे ज्ञान कशा प्रकारे वापरायचंय, त्याचा बोध काय घ्यायचा आहे हे मला कळलेलं नाही. आणि म्हणून माझ्या मनामध्ये या ठिकाणी जी खेदाची भावना आहे ती या ठिकाणी मला जाणवते. यासाठी तुम्ही मला कृपया मार्गदर्शन करा. अशा प्रकारे नम्रपणे ते मार्गदर्शनासाठी विनंती करतायत. पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो की व्यासदेवांच्या असमाधानाचे निदान आणि ही त्यांची समस्या समजल्यानंतर नारद मुनी या ठिकाणी व्यासदेवांच्या समस्येचं, त्यांच्या खेदाचं निदान या ठिकाणी करतायत. त्याचं उत्तर, त्याचा उपाय या ठिकाणी सांगतायत. त्याचं कारण या ठिकाणी समजून देत आहेत. यथा धर्मादया शार्था मुनिवर्यानुकीर्तितः न तथा वासुदेवस्य महिमा यु अनुवर्णितः. हे मुनिवर्य, तुम्ही धार्मिक अनुष्ठानांसहित 4 पुरुषार्थांचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे, परंतु परमपुरुष वासुदेवांच्या महात्म्याचे वर्णन तुम्ही केलेले नाहीये. तुम्ही एवढं सगळं साहित्य निर्माण केलं, तुम्ही वेदांची रचना केली, तुम्ही संहिता दिल्या, तुम्ही उपनिषद दिले, तुम्ही पुराणांची रचना केली, तुम्ही इतिहास दिले, तुम्ही महाभारताची रचना केली, परंतु या सर्वांमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं परमपुरुष वासुदेव भगवान श्रीकृष्ण यांच्या महत्त्वाचे वर्णन केलेले नाहीये. तुम्ही त्यांच्या यशाची, त्यांच्या गुणांची, त्यांच्या लीलांची पूर्णपणे उपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये हा खेद आहे. काही अंशी त्यांनी वेदांमध्ये, संहितांमध्ये, याचा अर्थ असा नाही की वेद किंवा बाकीचे शास्त्र ज्यांनी ते लिहिले आतापर्यंत, ज्यांचं संकलन केलं ते उपयोगाचे नाहीत असं नाही.
परंतु यामधून ज्या प्रमाणात त्यांनी चार जे काही आपले धर्म आहेत, धर्म धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे जे काही पुरुषार्थ आहेत यांचं वर्णन, कर्मकांडांचं वर्णन, ज्ञानकांड किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये जास्त स्वरूपात आल्या आहेत, परंतु त्या प्रमाणामध्ये यांच्या विस्तारपूर्वक वर्णनाप्रमाणे भगवंतांचं वर्णन, त्यांच्या लीलांचं वर्णन या ठिकाणी घडलेलं नाही. हे चारही पुरुषार्थ भगवत भक्तीच्या तुलनेत या ठिकाणी नारद मुनी त्यांच्या लक्षात आणून देत आहेत की चारही जे काही पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, हे जे काही पुरुषार्थ आहेत ते खऱ्या अर्थानं भगवत भक्तीच्या तुलनेमध्ये निकृष्ट आहेत. आणि श्रील व्यासदेव एक अधिकारी विद्वान असूनही त्यांनी भगवंतांच्या भक्तीसारख्या उत्तम असणाऱ्या गोष्टीला अधिक महत्व दिले नाहीये, आणि असे करून त्यांनी आपल्या वेळेचा दुरुपयोग केला होता. आणि याच कारणामुळे खऱ्या अर्थानं श्रील व्यासदेव विषादग्रस्त झालेत, त्यांना मनामधून असमाधान वाटत होतं. यावरून एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की व्यासदेवांसारखे जे भगवंतांचे साहित्य अवतार आहेत, जे भगवंतांचे शक्ती अवतार आहेत, त्यांनाही समाधान वाटत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवंतांच्या भक्ती मार्गाचे अनुसरण केल्याविना जोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये भगवद्गीता, श्रीमद भागवतम यासारख्या ग्रंथांची जोपर्यंत आपण शरण घेत नाही, त्यामधील साहित्य जोपर्यंत आपण वाचत नाही, त्यामधून जोपर्यंत आपण गुरु शास्त्र आणि साधुसंग यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत, आपल्या जीवनातील जे असमाधान आहे ते निश्चितपणे कमी होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकानं या ठिकाणी विचार केला पाहिजे की भगवंतांच्या भक्ती मार्गाचे अनुसरण केल्याविना कुणीही या जीवनामध्ये प्रसन्न होऊ शकत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनातील असमाधान हे दूर होऊ शकत नाही. आणि भगवत भक्ती हा एकमेव पर्याय प्रत्येक जीवासमोर आहे. आणि म्हणून या ठिकाणी व्यासदेव या समस्येचं जेव्हा त्यांनी ही समस्या व्यक्त केली, त्यावेळेस नारद मुनी त्यांनी केलेल्या कार्याचं प्रोत्साहन, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक काही प्रमाणात त्यांनी या ठिकाणी त्यांना खोचकरित्या विचारलेलं आहे, आणि त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन पण दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून झालेली ही जी काही चूक आहे किंवा त्यांच्याकडून झालेला जो काही प्रमाद आहे त्यांच्या दृष्टीनं की तुम्ही भगवंतांचं, वासुदेवांचं, त्यांच्या महात्म्याचं वर्णन केलं नाही, ते लक्षातही आणून देतात. आणि त्याचबरोबर भगवंतांच्या भक्ती मार्गाचं वर्णन करण्याकरिता त्यांनी प्रोत्साहन दिले. भगवंतांच्या दिव्य यश गुण लीलांचे वर्णन करा, ज्यामुळे तुमचा विषाद कमी होईल. लोकांना जर तुम्ही अशा प्रकारचं साहित्य निर्माण केलं तर निश्चितपणे या भौतिक जगातील लोकांना भवबंधनातून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, प्रशस्त होईल. आणि म्हणून तुम्ही भगवंतांच्या दिव्य लीलांचं चिंतन करा, कारण तुमची दृष्टी परिपूर्ण आहे, तुम्ही योग्य प्रकारे ज्ञान ग्रहण केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही या ज्ञानाचा वापर या कलियुगातील पतित जीवांसाठी केला पाहिजे. आणि जर तुम्ही भगवंतांच्या लीलांचं गुणगान केलं, त्यांच्या यशाचं गुणगान या ठिकाणी केलं, तर निश्चितपणे भौतिक जगातील या लोकांना भगवत धामात परत जाण्याचा मार्ग निश्चित मोकळा होईल. आणि ते या ज्ञानाचा, या साहित्याचा उपयोग करून निश्चितपणे आपला मार्ग गाठू शकतात, आपलं गंतव्यस्थान प्राप्त करू शकतात. आणि या प्रकारे पुढच्या स्लाइडमध्ये पाहता येईल श्री नारद म्हणाले, तुम्ही भगवंतांचे उदात्त अमल यशाची वास्तविकपणे प्रशंसा केलेली नाहीये. जे तत्वज्ञान भगवंतांच्या दिव्य इंद्रियांना संतुष्ट करीत नाही ते व्यर्थ समजले जाते. तर यावरून पुढच्या स्लाइडवरून आपण पाहू शकतो की या ठिकाणी कचरा पडलेला आहे, घाण पडलेली आहे, आणि या ठिकाणी कावळे या ठिकाणी जमलेले, त्यांची त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. तर या ठिकाणी असं म्हटलंय की जी वाणी संपूर्ण जगताला पवित्र करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करीत नाही, त्या वाणीला महान संत
कावळ्याच्या तीर्थस्थानाप्रमाणे अपवित्र समजतात. आणि आज या जगामध्ये जे काही साहित्य आहे ते सर्व या प्रकारचं साहित्य तो कचरा आहे. आणि या ठिकाणी अशाच प्रकारचे लोक ज्यांना हा कचरा आवडतो, जसं कावळे यांची एक मानसिक प्रवृत्ती आहे. भिन्न प्रकारचे पक्षी आहेत आणि हे ज्या ठिकाणी घाण असेल, ज्या ठिकाणी दुर्गंधी असेल, अशा ठिकाणी यांचा वास असतो, यांचा निवास असतो, यांचं ठिकाण असतं. या कावळ्यांची तुलना खऱ्या अर्थानं या जगातील सकाम कर्मामध्ये जे व्यस्त असणारे लोक आहेत, लोभी असणारे लोक आहेत, कामुक असणारे लोक आहेत, त्यांची तुलना कावळ्यांशी केलेली आहे. या कलियुगातील जीवांना सुरा, सुंदरी आणि स्थूल इंद्रिय तृप्तीची ठिकाणी अतिशय आवडतात. ज्या ठिकाणी त्यांच्या इंद्रिय तृप्तीचे विषय आहेत अशा ठिकाणी ते लोक जातात. आणि अलीकडच्या काळामध्ये जे काही साहित्य या ठिकाणी प्रकाशित होतंय, पब्लिश होतंय, ते साहित्य याच प्रकारानं इंद्रिय तृप्तीच्या विषयानं पूर्णपणे भरलेलं आहे. जर आपण आज या घडीला वर्तमान स्थितीमध्ये पाहिलं तर एका वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये आज मितीला जगामध्ये जवळजवळ 20 लाख ग्रंथांची छपाई केली जाते. नवीन 20 लाख ग्रंथ छापले जातात. आणि दिवसाला जर विचार केला तर जवळजवळ 5500 ग्रंथ छापले जातात. असे जगात सहस्रो साहित्यिक आहेत. त्यांनी सहस्रो वर्षापासून सामान्य जनतेला माहिती देण्यासाठी लाखो साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. परंतु दुर्दैव असं आहे की कोणतेही साहित्य या पृथ्वीवर शांती आणि समृद्धी आणू शकलेलं नाहीये. कारण त्या साहित्यात आध्यात्मिक विषयांची उणीव आहे. म्हणून भगवद्गीता, भागवतम हे या कलियुगातील दुःखग्रस्त जीवांसाठी अतिशय महत्वाचे आहे. जोपर्यंत कलियुगातील जीव या आध्यात्मिक साहित्याकडे, या दिव्य साहित्याकडे, ज्या साहित्यामध्ये भगवंतांच्या गुणांचं, त्यांच्या लीलांचं वर्णन आहे, जोपर्यंत आपण त्याच्याकडे वळत नाही, त्याचा आश्रय जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत या जगामध्ये कसल्याही प्रकारची शांती, समृद्धी स्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून या स्लाइडवरून आपण समजू शकतो. दुसरी एक स्लाइड या ठिकाणी आहे, ज्या स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी अतिशय सुंदर पक्षी याच्यामध्ये विचरण करतायत. एक सुंदर तलाव आहे, स्वच्छ पाणी आहे आणि या पाण्यामध्ये हंस या ठिकाणी विचरण करतायत. हंसांची मानसिक प्रवृत्ती भिन्न आहे. आपल्याला याच्यामधून फरक लक्षात येईल की त्यांना आकर्षक निसर्ग सौंदर्याने नटलेले, कमळांनी अलंकृत असलेले स्वच्छ पाण्याचे सरोवर आहे हे अतिशय आवडतात. निसर्गाचे विविध रंगी सौंदर्य ज्या ठिकाणी अवतरलेले आहे अशाच ठिकाणी आपण या पक्ष्यांचं अस्तित्व पाहू शकतो. अशाच ठिकाणी हे पक्षी रममान होतात. या ठिकाणी त्यांना राहायला आवडतं. या पक्ष्यांना म्हणजेच आध्यात्मिक दृष्टीने जे काही उन्नत लोक आहेत तर त्या उन्नत लोकांची तुलना हंसाशी केलेली आहे, हंस पक्षाशी केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या उन्नत लोकांना, आध्यात्मिक दृष्टीने जागृत असलेल्या लोकांना मृत साहित्य बिलकुल आवडत नाही. जे कलियुगातील पतित जीवांना किंवा सकामकर्मी लोकांना जे आवडतं त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे लोक आनंद घेताना किंवा त्या ठिकाणी ते थांबतानाही आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण या हंसाप्रमाणे जे साहित्य भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी अधिकृत वर्णन करते असे साहित्य, भगवद्गीता असेल, भागवतम असेल, बाकीचे इतर साहित्य असतील, जे भक्तांनी लिहिलेले ग्रंथ असतील, त्यांचे अनुभव असतील, अशाच प्रकारच्या साहित्याचा, अशाच प्रकारच्या ग्रंथाचा आपण निश्चितपणे आश्रय घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. प्रभुपादांनी आपल्यासाठी जे विविध प्रकारचे जे काही वैदिक साहित्य आहे ते साहित्य इंग्रजीमध्ये सर्वप्रथम ट्रान्सलेट केले, भाषांतरित केले आणि त्या साहित्याचं रूपांतर, त्या साहित्याचं भाषांतर विविध भाषांमध्ये आज जगामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. भागवत हे आध्यात्मिक मूल्यांनी युक्त असे विधियुक्त विज्ञान आहे. विविध भाषेमध्ये जरी भागवताचे भाषांतर केलेलं आहे, हे करताना सुद्धा अनेक प्रकारच्या त्रुटी त्याच्यामध्ये राहून जाऊ शकतात. परंतु त्या त्रुटी जरी त्याच्यामध्ये असल्या तरी काही हरकत नाही, कारण या ग्रंथांमध्ये भगवंतांचे यशोगान करण्यात आलेलं आहे आणि यशोगान करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याने
जगात या साहित्याचा स्वीकार निश्चितपणे केला जाईल, या साहित्याचं गुणगान केलं जाईल. ही ही श्रद्धा, हा विश्वास प्रभुपादांना होता आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण प्रकारे या ग्रंथांची जे संस्कृत मध्ये पूर्णपणे होतं त्याचं भाषांतर त्यांनी केलं. जरी त्याच्यामधून काही त्यांनी असं म्हटलंय की याचं भाषांतर करणं गरजेचं आहे, याच्यामध्ये जरी आपल्याकडून काही चुका झाल्या हरकत नाही, परंतु आपल्याला त्याच्यामधली भाषा असेल, त्याच्यामधलं व्याकरण जरी काही प्रमाणात चुकीचं असेल काही हरकत नाही, परंतु आपण प्रामाणिकपणे भगवंतांच्या दिव्य लीलांचं, दिव्य गुणांचं वर्णन याच्यामध्ये करतोय आणि म्हणून हे साहित्य निश्चितपणे स्वीकारलं जाईल. आणि म्हणून आपण त्यांच्या उदाहरण पाहू शकतो की त्यांनी भागवताचं ट्रान्सलेशन केलं, चैतन्य चरितामृताचं ट्रान्सलेशन केलं आणि अनेक प्रकारचे दिव्य साहित्य आपल्यासाठी, आपल्यावर कृपा म्हणून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभुपादांच्या या ग्रंथ वितरणाची आजच्या या कलियुगामध्ये नितांत गरज आहे. कलियुगातील जीवांची मने अतिशय विकृत आहेत, प्रदूषित आहेत आणि त्यांना भोगवादी साहित्य प्रचंड आवडते. अशा लोकांना भागवतासारखे दिव्य साहित्य निश्चितपणे आवडणार नाही. कारण ज्या माणसाला कावीळ झालेली आहे त्याला खडीसाखर आवडत नाही. परंतु आपल्याला माहित असले पाहिजे की खडीसाखर हा काविळीवरचा एकमेव उपाय आहे. या जगातील लोकांना, कलियुगातील जीवांना इंद्रिय तृप्तीची कावीळ झालेली आहे आणि या इंद्रिय तृप्तीच्या काविळीवर भगवद्गीता व भागवत यासारख्या ग्रंथाचं अध्ययन, त्या ग्रंथाचं वाचन, त्या ग्रंथांचं श्रवण हाच खऱ्या अर्थाने त्याच्यावरचा उपाय आहे. खडीसाखरेप्रमाणे हे जे ग्रंथ जर आपण उपाय म्हणून वापरले, जसं खडीसाखर वापरल्यामुळे किंवा ती खाल्ल्यानंतर कावीळ बरी होते, तशा प्रकारे भगवद्गीता, भागवतम या ग्रंथाचं श्रवण वाचन जर आपण केलं तर ही इंद्रिय तृप्तीची जी कावीळ आपल्याला झाली ती निश्चितपणे बरी होऊ शकते. आणि म्हणून या ग्रंथांचे वितरण सर्वत्र व्हायला पाहिजे. आणि सुदैवाने आता काही दिवसामध्येच आपलं जे काही बुक डिस्ट्रीब्युशन मॅरेथॉन आहे ती सुरू होते आणि या निमित्तानं आपण प्रत्येकानं, जे कोणी आपल्या संपर्कातील लोक आहेत, आपले नातेवाईक असतील, आपले आप्तस्वकीय असतील, या सर्वांना आपण आपल्याला जे काही प्रभुपादांचा हा जो अनमोल ठेवा, ग्रंथरूपी ठेवा मिळालेला आहे तो निश्चितपणे इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण निश्चितपणे प्रचार कार्य वाढवलं पाहिजे. आपल्याकडे जेवढी काही क्षमता असेल त्या क्षमतेने आपण या ग्रंथांचं वितरण करण्यासाठी निश्चित मदत केली पाहिजे. थोडासा सहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारच्या ग्रंथांचं वितरण वाढेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे काही वीज पसरवणारं साहित्य, इतर स्वरूपाचे अनेक प्रकारचे ग्रंथ जर आपण पाहिलो, लाखो प्रतीमध्ये हे ग्रंथ छापले जातात की ज्याच्यामध्ये पूर्णपणे इंद्रिय तृप्तीचे विषय आहेत. हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दिव्य साहित्य जे प्रभुपादांनी आपल्याला दिलेलं आहे त्या साहित्याचं वितरण जेव्हा आपण करू तेव्हा हे जे काही विषयुक्त असणारं साहित्य आहे, ज्याच्यामध्ये फक्त इंद्रिय तृप्ती भरलेली आहे, ते साहित्य आपोआप नष्ट होईल. त्यासाठी आपल्याला या साहित्याचं वितरण हे अतिशय आवश्यक आहे. आणि अशा साहित्याचा आधार घेतल्यानंतर त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. ही स्लाइड आपण चर्चा केली. आणि म्हणून भवरोगावर औषधी ही स्लाइड याच्यामध्ये बघा की भागवत वस्तुतः भगवंतांचा साहित्यिक अवतारच आहे. सामान्य माणूस भगवंतांच्या लीलांचे वर्णन ऐकू शकेल, त्यामुळे त्यांचा भगवंतांशी संबंध प्रस्थापित होऊ शकेल व ते भवरोगापासून शुद्ध होऊ शकतील. म्हणून या ठिकाणी नारद मुनी व्यासदेवांना प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही अशा प्रकारचं साहित्य निर्माण करा, अशा प्रकारचं साहित्य लिहा, चिंतन करा आणि भगवंतांच्या लीलांचं त्याच्यामध्ये गुणगौरव करा, त्याच्यामध्ये वर्णन करा की ज्यामुळे या कलियुगातील जीव या लीलांचं वर्णन ऐकू शकतील. आणि जेव्हा ते अशा प्रकारच्या त्यांच्या स्टोरीज, त्यांच्या लीला, त्यांच्या गोष्टी ऐकतील, निश्चितच गोष्ट ही प्रत्येक जीवाला हवीशी वाटते. मी एखादी गोष्ट सांगतो म्हटलं की लहान मुलं सुद्धा अगदी कान डोकारून बसतात, मोठ्या माणसांना सुद्धा गोष्टी आवडतात, कथा आवडतात. आणि त्या जर आपण त्यांना दिल्या या माध्यमातून, या दिव्य साहित्याच्या माध्यमातून, त्यांनी त्या जर ऐकल्या तर निश्चितच या गोष्टींच्या माध्यमातून, या कथेच्या माध्यमातून ते भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकतील आणि या भवरोगामधून ते निश्चितपणे शुद्ध होऊ शकतील.
आणि अशा प्रकारचं साहित्य जेव्हा या कलियुगातील लोक वाचतील, तर या साहित्य वाचनानंतर जरी त्यांच्या जीवनामध्ये काही अशा प्रकारचे प्रसंग उद्भवले, जरी त्यांचं त्याच्यामधून पतन झालं, तरी निश्चितपणे त्यांना कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे बघा, याच अध्यायामधला श्रीमद भागवतम स्कंध पहिला अध्याय 5 आणि श्लोक क्रमांक 17. त्यक्त्वा स्वधर्म चरणांबुजं हरे भजन्न पक्को अथ पते ततो यदि यत्र क्व वाभद्रम भूदमुष्यम किंको वार्थ आपतो अभजताम स्वधर्मतः. जर मनुष्याने भगवान हरींच्या प्रेममय सेवेमध्ये वाहून घेण्यासाठी आपल्या व्यावसायिक कर्माचा त्याग केला आणि जरी तो अपरिपक्वपणामुळे पतित झाला, तरी अशा अपयशामुळे त्याला अकल्याणाची भीती नाही. दुसरीकडे अभक्त आपल्या व्यावसायिक कर्मात पूर्णपणे संलग्न असूनही त्याच्या हाती काही पडत नाही. आणि म्हणून जरी आपण कधी कधी असं घडतं की काही तात्कालिक भावनेच्या आहारी जाऊन भगवंताच्या सेवा कार्यात आपण समर्पित होतो, काही उत्साही अशा प्रकारे सुरुवातीला भक्ती करतात, उत्साहानं करतात, आणि काही काळानंतर काही कारणास्तव अथवा संग दोषामुळे, चुकीच्या संगतीमुळे भक्ती मार्गापासून विचलित होतात. की जसं या ठिकाणी भरत महाराजांच्या बाबतीत, चित्रकेतू महाराजांच्या बाबतीत, अजामिळाच्या बाबतीत असं घडलं. भरत महाराज तर एवढ्या उच्च स्तरावर होते, त्या ठिकाणी फक्त भक्तांचा संग नसल्यामुळे जंगलामध्ये, त्यांची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भरत महाराज संपूर्ण या विश्वाचे राजे होते, संपूर्ण भारतवर्षावर त्यांची सत्ता होती, संपूर्ण कुटुंबाचा, राज्याचा त्याग केला आणि वानप्रस्थ स्वीकारला. आणि त्या ठिकाणी एका हरिणावर त्यांचा जो जीव जडला, की त्यांचा विचार करत करत ते या ठिकाणी पुढचा जन्म, अगदी मृत्यू समयी सुद्धा ते हरिणाचा विचार करत असल्यामुळे त्यांना पुढचा जन्म हरिणाचा घ्यावा लागला. परंतु एवढं होऊनही त्यांच्या जीवनामध्ये, चित्रकेतू महाराजांच्या जीवनात त्यांच्याकडूनच सुद्धा शिवजींचा अपराध झाला, शिवजींच्या चरणकमळांचा अपराध झाला आणि त्यांना म्हणून पुढे वृत्रासुराचा जन्म घ्यावा लागला. त्याचबरोबर अजामुळाच्या बाबतीत सुद्धा पूर्व आयुष्यामध्ये भगवत भक्त असूनही पुढे त्यांचं पतन झालं संगतीमुळे, कुसंगतीमुळे. त्यांना पुढे भक्तीमधून त्यांचं पतन झालं. एवढं सगळं होऊनही भगवंतांनी या सगळ्यांचा उद्धार केला. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की जरी आपल्याकडून याच्यामधून काही चुका घडल्या, भावने किंवा आपल्या याच्यामधून पतन झालं, तरी सुद्धा भगवंत त्यांना निश्चितपणे तो योग्य मार्ग देतात आणि भगवंत त्यांचा उद्धार करतात. आणि म्हणून हे सगळं साहित्य किंवा हे सगळं तत्वज्ञान ज्यावेळेस नारद मुनी त्यांना सांगतात की आपल्याला या प्रकारे जे काही वैदिक साहित्य दिलेलं आहे, जे वेद दिलेले आहे, त्याच्याऐवजी आपल्याला भगवंतांच्या दिव्य लीलांचं वर्णन केलं पाहिजे. आणि हे समजून सांगण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे या दिव्य साहित्याचा, साधू संघाचा, शास्त्राचा उपयोग कशा प्रकारे महत्वपूर्ण आहे हे समजून सांगण्यासाठी त्यांनी स्वतःच उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे. तर नारद मुनींचा पूर्वजन्म, तर याच्याबद्दल अतिशय सुंदर कथा नारद मुनींच्या पूर्वजन्माची आहे. फार फार प्राचीन काळी एका महाकल्पामध्ये नारद मुनी उपबर्हन नामक गंधर्व होते. सर्व गंधर्व नारद मुनींचा म्हणजेच उपबर्हन यांचा अतिशय आदर करीत. कारण उपबर्हन हे अतिशय रूपवान होते, अत्यंत सुंदर होते, त्यांची शारीरिक रचना सुद्धा अत्यंत आकर्षक होती. ते नेहमीच पुष्पहार परिधान करायचे, शरीरावर चंदनाचा लेप लावायचे. आणि या त्यांच्या अशा प्रकारच्या राहणीमुळे आणि अशा प्रकारच्या दिव्य सौंदर्यामुळे नगरातील सर्व स्त्रिया त्यांचं दर्शन घेण्यासाठी अतिशय उत्सुक असायच्या, त्यांच्याकडे त्या आकर्षित असायच्या आणि त्यांना पाहणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हे त्यांना निश्चित जास्त आवडायचं. आणि अशा प्रकारे सातत्यानं स्त्रियांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या हृदयावर, उपबर्हन यांच्या हृदयावर निश्चितपणे कामवासनांचा प्रचंड प्रभाव होता. आणि अशा वासनांमुळे ते पूर्णपणे भ्रमित झाले आणि त्यामुळे ते स्त्रियांच्या पूर्णपणे आहारी गेले होते. तर अशाच एका दिवशी
देवतांच्या सभेमध्ये भगवंतांचे यशोगान करण्यासाठी देवतांनी संकीर्तनाचा उत्सव आयोजित केला होता. आणि या उत्सवामध्ये देवतांनी सर्व गंधर्वांना, अप्सरांना निमंत्रित केले होते. या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नारद मुनी म्हणजेच पूर्वजन्माचे उपबर्हन हेही त्या ठिकाणी गेले. पण या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं जे काही ठिकाण होतं ते स्त्रियांच्याच घोळक्यामध्ये होतं आणि स्त्रियांच्या सहवासात राहूनच त्यांनी त्या ठिकाणी कामुक गीतं गायला सुरुवात केली, की ज्या गीतामधून त्यांनी देवी देवतांची स्तुती केली. आणि त्यांना याचंही भान राहिलं नाही की आपण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जो काही आहे, हा उत्सव जो आहे तो पूर्णपणे भगवंतांच्या संकीर्तनासाठी आहे, भगवंतांचं यशोगान गाण्यासाठी आहे. त्याचंही भान त्यांना राहिलं नाही. आणि अशा प्रकारे चुकीचं वर्तन केल्यामुळे त्या ठिकाणी जे काही प्रजापती होते, ते प्रजापती जे वैश्विक कार्याचे प्रमुख होते, ते प्रजापती उपबर्हन यांच्या वर्तनावर प्रचंडपणे क्रोधित झाले. आणि ते वर्तन पाहून त्यांना शाप दिला की तू पूर्णपणे सौंदर्य रहित होशील आणि शूद्र योनीला प्राप्त होशील. आणि अशा प्रकारच्या या शापामुळे नारद मुनींना एका दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला. आणि जरी त्यांना तो जन्म घ्यावा लागला तर ती सुद्धा नारद मुनीवर भगवंताची एक कृपाच आहे. आपल्याला हे समजेल की जेव्हा त्यांचा जन्म दासीपुत्र म्हणून झाला, त्या याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ते एका दासीच्या पोटी जन्माला आले, की जी दासी त्याचबरोबर दुर्दैव असं की त्यांचे वडीलही त्यांना नव्हते, ते वारलेले होते. आणि अशा प्रकारे एकमेव आधार, एकमेव आश्रय नारद मुनींना फक्त मातेचा होता, आईचा होता, जी आई त्या ठिकाणी एका आश्रमामध्ये दासीचं काम करत होती. तर अशा या आश्रमामध्ये जेव्हा त्या दासी म्हणून काम करतायत, त्या ठिकाणी पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये काही वेदांती, काही भगवत भक्त त्या ठिकाणी आश्रयाला आले, त्या ठिकाणी आश्रमाला निवासासाठी आले. कारण पावसाळ्याचे 4 महिने म्हणजे त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवास केला जात नसे. कारण पाऊस म्हटलं की सर्व प्रकारचा प्रवास थांबलेला असायचा, नदीला पूर असणं किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी असायच्या. आणि म्हणून 4 महिने हे भक्त, हे वैष्णव त्या ठिकाणी एकत्र त्या आश्रमामध्ये राहिले, की ज्या ठिकाणी नारद मुनींची आई त्या दासी म्हणून काम करत होत्या आणि त्यांच्या सेवेमध्ये निमग्न होत्या. आणि या ठिकाणी जेव्हा ते साधू त्या ठिकाणी राहत होते, तर त्या साधूंची सेवा आईमुळे त्यांना करण्याची संधी मिळाली. कारण आई त्या साधूंच्या सेवेमध्ये होत्या, स्वयंपाक करणं, त्यांची काय हवं नको ते पाहणं, ही सेवा त्या करत असताना लहान 5 वर्षाचे नारद मुनी आई बरोबर त्यांची सेवा करतायत. आणि या सेवेचं भाग्य त्यांना लाभलं. आणि जरी ते अशिक्षित होते, कुठल्याही प्रकारचं शिक्षण मिळालेलं नव्हतं, तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि अशा प्रकारे या सेवेमुळे खऱ्या अर्थानं नारद मुनी एक अमर मुनी होऊ शकले. म्हणजे भगवत भक्तांची सेवा ही भगवंतांच्या सेवेवरून निश्चितपणे मूल्यवान आहे. मी एका लेक्चरमध्ये भक्तिचारू महाराजांना ऐकत होतो, तर ते म्हणत होते की कृष्ण भक्ती देत नाहीत. कृष्णाची भक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला कृष्णाच्या भक्तांची सेवा केली पाहिजे. कृष्ण हे तटस्थ असतात. कृष्णा इज न्यूट्रल. अँड त्यांनी असं वाक्य वापरलं होतं इंग्रजीमध्ये, डिव्होटीज आर एजंट्स ऑफ कृष्णा. डिव्होटी हे म्हणजे भक्त हे भगवंताचे एजंट्स आहेत. आणि भगवंत कधीही हे पार्शल असू शकत नाहीत. ते न्यूट्रल असतात, ते तटस्थ असतात. ते कुणाला भक्ती स्वतःहून देत नाहीत. त्यांची भक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला निश्चितपणे भक्तांची शरण घेतली पाहिजे, त्यांचा संग आपण केला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की भक्त पक्षपाती असू शकतात. त्यांना जे लोक आवडतात त्या लोकांना ते भगवंताची भक्ती प्रदान करतात. आणि म्हणून एक भक्तच इतर भक्तांना, इतर व्यक्तींना भक्ती देऊ शकतो. आणि शुद्ध भक्त कधीही
हा भगवंताकडे डायरेक्टली जाण्याचा प्रयत्न करत नाही. तो नेहमीच भगवंताच्या भक्तांचं या ठिकाणी संग घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंत त्या भक्ताला स्वीकारत असतात. आणि हे समजून सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं बघा. उदाहरणार्थ सोनी ही एक कंपनी आहे, एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे की ज्या सोनीचे विविध प्रकारचे कॅमेरे बाजारात असतात, टीव्ही असतात, लॅपटॉप असतात. या सोनी कंपनीकडे जर आपण डायरेक्टली, जिचं मुख्यालय जपानमध्ये आहे, तिच्याकडे जर आपण संपर्क केला तर सोनी कंपनी कदाचित आपल्याशी संपर्कही करणार नाही, काही सांगणार पण नाही. पण जर आपल्याला सोनीचं काही एखादं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर निश्चितच आपल्याला ज्या शहरात आपण राहतो, उदाहरणार्थ पुण्यात असू तर पुण्यातील एजंटकडे जावं लागेल, मुंबईत असू तर मुंबईमध्ये आपल्याला सोनीचा कोणी एजंट आहे का, डीलर आहे का पाहावं लागेल, दिल्लीत असू तर दिल्लीत आपल्याला ते पाहावं लागेल. पण त्याच ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर त्या वस्तू आपल्याला मिळू शकतात. आपण ती प्राप्त करण्यासाठी डायरेक्ट जपानला जाण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला श्रीकृष्णांची भक्ती मिळवायची असेल तर आपण भक्तांची सेवा ही निश्चित केली पाहिजे. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला ही भक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून भक्तांची सेवा करणे, नियमांचे पालन करणे हे खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी नियमांचं पालन जे नारद मुनी त्या ठिकाणी त्या वेदांतीच्या माध्यमातून त्यांच्या सानिध्यात राहून ते शिकले, आईकडून त्यांनी ती शिकवण, जे काही त्यांनी आई त्या ठिकाणचं जे काही आई ज्या प्रकारे वर्तन करते, ज्या प्रकारे त्यांची सेवा करते, त्याच प्रकारची सेवा आचरणातून आईकडून ते शिकले आणि त्यामुळे त्यांना ती भक्ती ते करणं किंवा त्यांचं सानिध्य मिळवणं शक्य झालं. उदाहरणार्थ पूर्वी गुरुकुलामध्ये सुद्धा याच प्रकारे लहान असतानाच बालकांना आश्रमामध्ये पाठवलं जायचं, गुरुच्या आश्रमामध्ये त्यांना राहावं लागायचं, त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जायचं. आणि जोपर्यंत आज्ञाधारक आपण होत नाही आणि आपल्या गुरूंनी दिलेला आदेश आपण पूर्णपणे जसा आहे तसा पालन करत नाही, तोपर्यंत आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून या आचरणाप्रमाणे नारद मुनींनी त्या द्विजांचं, त्या ब्राह्मणांचं, त्या वैष्णवांचं या ठिकाणी त्यांची सेवा केली. आणि एके दिवशी त्यांच्या अनुमतीने त्यांचं जे काही उच्चिष्ट आहे ते प्रसाद म्हणून स्वीकारलं. आणि जेव्हा त्या प्रसादाचा त्यांनी स्वीकार केला त्याच क्षणी त्यांच्या सर्व पापांचं निर्मूलन झालं. आणि तात्काळ हे जे काही 5 वर्षाचे बालक आहेत, नारद मुनी आहेत, ते रुची स्तरावर पोहोचले आणि यामुळे त्यांना भगवंताची भक्ती प्राप्त झाली. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत आपला संपर्क आपण साधूंचा, वैष्णवांचा संघ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची भक्ती ही मिळू शकत नाही. आणि म्हणून संघाचं महत्व या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकेल. भगवान श्रीकृष्ण हे आपल्या व्यक्तिगत रूप सौंदर्याने परम आकर्षक आहेत, तसेच त्यांचे चरित्रही परम आकर्षक आहे. भगवंत या पृथ्वीवर त्यांच्या अकारण करुणेने अवतीर्ण होतात, अनेक दिव्य चरित्रे प्रकट करतात. अशा चरित्राकडे लोक आकर्षित होतील आणि भगवत धामामध्ये जाण्यास पात्र होतील. आणि म्हणून पुन्हा पुन्हा एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की नारद मुनी त्यांना ते सांगतात की भगवंतांच्या लीलांचे श्रवण करून कुणीही जीवनाची परमसिद्धी प्राप्त करू शकतो. आणि नारद मुनींच्या वैयक्तिक जीवनामधून सुद्धा आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. आणि तोच संदेश नारद मुनींनी व्यासदेवांना सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला पाहिलेला आहे. चैतन्य चरितामृत मध्ये एक श्लोक आहे, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. आणि ज्या ठिकाणी कृष्ण आहेत, ज्या ठिकाणी कृष्ण भक्तीचा प्रकाश आहे, त्या ठिकाणी माया ही कुठल्याही प्रकारचा प्रभाव दाखवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला या साहित्याच्या माध्यमामधून श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये आणले पाहिजे, त्यांच्याशी आपण निश्चितपणे संबंध प्रस्थापित केला पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा समस्या आली, सावत्राईने जेव्हा त्यांना वडिलांच्या मांडीवरून खाली ओढले की तुझी ती जागा नाहीये, आणि त्यावेळेस जेव्हा ते विषादग्रस्त झाले, दुःखी झाले, त्यावेळेस त्यांनी आपल्या आईकडे विचारणा केली की आता या समस्येतून मला बाहेर जायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी ध्रुव महाराजांच्या आईने सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं, योग्य मार्ग दिला, योग्य सल्ला दिला. तुला जर या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर तुला
भगवान विष्णूंकडे, श्रीकृष्णांकडे जावं लागेल. तशाच पद्धतीने नारदांच्या आईने सुद्धा या ठिकाणी त्यांच्या आचरणाने त्यांना मार्ग दाखवला आणि भक्ताच्या सेवेमुळे, भक्तांच्या संगतीमुळे एक दासी पुत्र या ठिकाणी नारद मुनी झाले. तर यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की भक्तांचा संघ हा किती महत्वाचा आहे. एक दुसरं उदाहरण आपण भक्तांचा संघ किती महत्वाचा आहे हे समजण्यासाठी निश्चित पाहू शकतो. समजा दूर एखादा डोंगर आहे, तो डोंगर जर आपल्याला पाहायचा असेल तर उघड्या डोळ्यांनी पाहणं शक्य नाही. तो जर आपल्याला इथून दूरवरून पाहायचा असेल तर आपल्याला निश्चितच दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल. आणि जेव्हा आपण ती दुर्बीण घेतो, वापरतो, त्या दुर्बिणीमध्ये जी काही भिंग योग्य पद्धतीने बसवलेली असतात, आयोजित केलेली असतात, त्या 2 भिंगाच्या मदतीने आपल्याला दूरची गोष्ट, दूरचा डोंगर हा जवळ दिसतो. आणि त्या ठिकाणी काय आहे, त्या डोंगरावर दगड आहेत का, झाडं आहेत का, पक्षी आहेत का, प्राणी आहेत का, जे काही आहे ते आपण त्या भिंगाच्या माध्यमातून पाहू शकतो. तर आपल्याला सुद्धा जे श्रीकृष्ण दूर आहेत, आपल्यापासून दूर आहेत, डोंगररूपी श्रीकृष्ण जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जवळून पाहायचे असतील, त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा 2 भिंगांप्रमाणे 2 भक्तांची, आपल्या अनेक भक्तांची, फक्त 2च नाही, अनेक भक्तांची आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आणि म्हणून हे भक्त दुर्बिणीचं काम करतात. भक्त त्यांच्या कृपेनं आपल्याला हे जे काही दूर असणारे भगवंत आहेत, दूर असणारे श्रीकृष्ण आहेत, ते आपल्याला जवळ आणून देतात. त्यांच्या लीला, त्यांचे गुण, त्यांचं वर्णन ते करतात. सातत्यानं त्यांच्याबद्दल त्यांचं चिंतन चालू असतं आणि त्यांच्यामुळे आपल्यावर ही अहैतुकी कृपा, भक्तांची कृपा, भगवंतांची कृपा आपल्या जीवनामध्ये घडत असते. आणि म्हणून सातत्यानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपण भक्तांचा संग करत नाही, साधूंचा संघ आपण घेत नाही, शास्त्रांचा संघ आपण घेत नाही, योग्य अशा प्रकारच्या दिव्य साहित्याचा संघ आपण घेत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंतांची भक्ती ही मिळू शकत नाही. आणि ही भक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर निश्चितच आपण या दिव्य साहित्याचा संदेश आपल्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. भगवंतांच्या दिव्य लीला आपण श्रवण केल्या पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि जेवढा वेळ आपल्याला मिळतोय तो निश्चितपणे भगवंतांच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्याकडून भगवंतांची स्तुती, गान, यशोगान ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. मी काही शब्द बोलण्याचा प्रयत्न केलाय. कृपया माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाचा अवमान झाला असेल तर मला कृपया क्षमा करा. जे काही चुकलं असेल ते माझं आहे. जे काही 2 शब्द त्याच्यामधले योग्य असतील तर ती भक्तांची, भगवंतांची कृपा आहे. हरे कृष्ण. धन्यवाद खेडकर प्रभू. खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू प्रभूजी. चुकलं असेल तर कृपया माफ करा. आमचं चुकलं की आम्ही खूप वेळ लावला. तुम्हाला खूप आधी द्यायला पाहिजे होतं. प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत, कोणाला काही 2 शब्द याच्यावर जर बोलायचे असेल तर स्वतःला अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. खेडकर प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रभूजी. हा प्रभूजी, आपण सारखं म्हणताय माझं काही चुकलं असेल तर माफ करा. भगवंताचं ज्यावेळेस आपण मार्गदर्शन करत असतो त्यावेळेस निश्चितपणे आपण पूर्ण तयारीने मनाची तयारी केलेली असते, त्यामुळे चुकायचा काही विषयच येत नाही. आणि तुम्ही खूप उशिरा याच्यावरती आला. नंददुलाल प्रभूजी म्हणाले ना की आम्हीच खूप उशीर केला तुम्हाला, याच्यात लवकरच तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही चुकीचं काहीच बोललेलं नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू हरे प्रभूजी. कृष्ण. हरी बोल, हरी बोल. खूप खेडकर प्रभूजी, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं आणि एकदम ओघवत्यावानी सर्व सर्व विषय तुम्ही कव्हर केले. खूप छान. आता आम्हाला एक चांगले वक्ता ऐकायला मिळणार इथून पुढे. धन्यवाद. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. भगवंताची तुमची कृपा आहे, तुमच्या प्रार्थनामुळे मी काहीतरी बोलू शकलोय प्रभूजी.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, दंडवत प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभू- माताजी. हा, खूप छान झालं प्रभूजी. खूप छान श्रवणीय असं लेक्चर होतं. आता ऍक्च्युली एक अनाउन्समेंट पण आहे. येस येस माताजी. हा, आपला बालगोपाळ समितीतर्फे